नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। निघोज परिसरातील जैन समाजाने केला 3 महिलांचा सन्मान सोहळा। याबाबत सविस्तर वृत्त असे की निघोज येथील जैन समाजातील 3 भगिनी तेजल अमित गांधी, 8 उपवास सौ सारिका सुदर्शन लोढा, 3 उपवास सौ निकिता संजय कुमार भंडारी 1 उपवास केल्याच्या निमित्ताने निघोज व परिसरातील जैन बांधवांतर्फे त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। हा सन्मान सोहळा उपवास करणाऱ्या भगिनींच्या रथातून मिरवणुकीद्वारे व त्यांच्या तालाब करण्यात आला। यावेळी प्रामुख्याने उद्योजक अळकुटी श्री सचिन भाऊ कुंदनमल साकला, बाळासाहेब पोखरणा, सुदर्शन लोढा, संतोष भंडारी, सचिन मुठियान, सतीश लोढा तसेच जैन परिवार निघोज माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात गावच्या सरपंच सौ चित्राताई वराळ सहभागी झाल्या होत्या। सदर कार्यक्रम निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयात पार पडला। यावेळी कार्यक्रमात बोलताना संदीप पाटील, वराळ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सचिन पाटील वराळ यांनी जैन समाजातील बांधवांचे सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान आहे असे वक्तव्य केले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सोमनाथजी वरखडे यांनी केले। तसेच आभार कार्यक्रम बाळासाहेब भंडारी यांनी केला। जैन समाजातील व ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते। सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती। अतिशय आनंदात हा सोहळा पार पडला। पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।